आहात सर्व मस्त आणि मजेत ना. मी अश्विनी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, नेहमीच तुम्हाला प्रत्येकजण पिको फॉलची जी फॉल लावायची किंवा पिको करायची जी मशीन असते त्याच्यावरती फॉल किंवा पिको करायला सर्वजण तुम्हाला सांगत असतात. पण आपल्या या साध्या शिलाई मशीनवरती साडीला फॉल कशा पद्धतीने जॉईन करायचा किंवा लावायचं हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम साध्या पद्धतीने सांगणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये सर्व डिटेल्समध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने तुम्ही साडीला फॉल लावायचा आहे ते. चला तर मग आता सुरुवात करूया आपण साडीला फॉल लावायला. तर बघा, सगळ्यात आधी आपण याला फॉल कशा पद्धतीने आपण निवडायचं ते सुद्धा तुम्हाला मी आता दाखवणार आहे. तर बघा, सगळ्यात आधी आपण इथं आपल्या साडीला मॅचिंग असा फॉल कसा निवडायचा ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे. तर बघा, हा फॉल आहे तो साडीच्या खालच्या साईडला ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यावरून साडी ठेवून आपल्या साडीचा कलर कुठेही चेंज वगैरे तर होत नाही आहे ना, याच तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि तोच फॉल तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही फॉल निवडू शकता. बघा, इथं अजिबात साडीचा कोणत्याही प्रकारे इथं कलर चेंज झालेला नाही, म्हणजे हा परफेक्ट आपल्या साडीला मॅच होत आहे. सो मी हा आपल्या साडीला इथं लावून घेणार आहे. तर तो लावत असताना किती अंतरावरती लावावा हे तुम्हाला मी सांगते आहे. तर बघा, इथं मी इथून समोरून 10 ते 12 इंचावरती आपण हा लावून घ्यायचा आहे. तर बघा, इथे मी 10 इंचावरती मार्किंग करून घेते, तुम्हाला समजावं यासाठी मी टेपनं मोजून घेते आज. आणि जिथं आपण मार्किंग केलेलं आहे तिथं आपल्याला फॉल, तिथून पुढे आपल्याला फॉल लावायला चालू करायचं आहे. तर बघा, फॉल लावण्यासाठी सगळ्यात आधी मी इथं मार्केटमधून फॉल आणल्यानंतर तो धुवून घेतलेला आहे, वॉश करून घेतलेला आहे आणि नंतर तो सुकवून त्यावरती प्रेस केलेले आहे आणि नंतर हा वाला आपण इथं लावून घ्यायचा आहे फॉल जर न धुता तुम्ही साडीला लावला तर त्यामुळं काय होतं, तर साडीला फिनिशिंगमध्ये तुमचा फॉल लागला जात नाही. असा दिसताना व्यवस्थित दिसतो, खरं जेव्हा नंतर तुम्ही ती साडी वॉश करून घेतात त्यावेळी हा तुमचा जो कॉटनचा फॉल असल्यामुळे तो श्रिंक होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे तुमच्या साडीला बऱ्यापैकी धूळ येतो आणि ते फिनिशिंग अगदी असं विचित्र दिसतं. यासाठी तुम्हाला नेहमी फॉल हा धुवून प्रेस करून नंतरच तुमच्या साडीला लावून घ्यायचा आहे. नंतर जर तुम्ही न धुता तो केला, साडीला फॉल लावला की नंतर तो श्रिंक वगैरे होऊन धूळ येतो, नंतर तो उसवा, नंतर रिपीट करा. त्यापेक्षा कोणतीही काळजी आहे ती आपण आधी घेतलेली योग्य ठरते. त्यासाठी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर बघा, इथं एका साईडला माझ्या साडीच्या खालच्या साईडला अशी पायपिंगसारखी एक पट्टी लावून घेतलेली आहे, म्हणजे ऑलरेडी साडीला आहे. तर मी त्या पद्धतीनेच खालच्या साईडला त्याला मॅचिंग होणारा असा धागा मी माझ्या बॉबिनमध्ये भरून घेणार आहे. ज्याच्याने काय होतं, तर तुमचा जो आहे धागा आहे तो त्यातून ओळखून येत नाही आणि फॉलसुद्धा एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये लागला जातो, लुकसुद्धा सुंदर येतो. तर बघा, पहिल्यांदा लावत असताना आपल्याला इथं झिगझॅग करून घ्यायचा आहे आणि एकदम कडेला एकदम तुम्हाला एकदम परफेक्ट अशी टीप देऊन घ्यायची आहे. फॉलला खालच्या साईडनं टीप देत असताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे की खालवर किंवा अशी वाकडे तिकडे टीप अजिबात जाऊ द्यायची नाही, पूर्ण सरळ आपली टीप देऊन घ्यायची आहे. तर बघू शकताय, मी तुम्हाला दाखवते आहे किती परफेक्ट अशी माझी इथं टीप देऊन झालेली आहे. शेवटला सुद्धा तुम्हाला ही टीप देत असताना कापड फोल्ड केलेलं आहे अर्धा इंचाचं मी, आणि तिथे सुद्धा झिगझॅग करून घेतलेलं आहे, जेणेकरून हे आपलं सिक्युअर व्हावं यासाठी. आणि एकदम परफेक्ट अशी खालची टीप आपली इथं देऊन झालेली आहे. त्यानंतर वरच्या साईडला आपल्याला इथं हात शिलाई देऊन घ्यायची आहे. तर हात शिलाई देऊन घेण्यासाठी मी साडी खाली घेतलेली आहे, पहा, पाटावरती साडी ठेवून घेतलेली आहे आणि इथं आपल्याला हात शिलाई द्यायची आहे. हात शिलाई देण्यासाठी मी डबल धागा घेतलेला आहे, जेणेकरून थोडीशी स्ट्रॉंग अशी आपली ही शिलाई बसली जावी यासाठी. आणि स्टार्टिंगला आपल्याला एक नॉट देऊन घ्यायची आहे, म्हणजेच गाठ देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपला हा धागा आहे तो आपण सिक्युअर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण हात शिलाई करायला चालू करायचं आहे. तर बघा, इथे मी तुम्हाला दाखवते आहे. पहिल्यांदा आपल्याला खालच्या साईडनं थोडंसं असं घ्यायचं आहे, म्हणजे एकदम थोडासाच कपडा तुमच्या शिलाईमध्ये, म्हणजे ह्या सुईमध्ये आला पाहिजे, जेणेकरून तुमच्या साडीचा जो धागा आहे किंवा जो टाका तुम्ही मारताय तो अजिबात समोरच्या साईडनं जास्त दिसला नाही पाहिजे. त्याच्याने साडीला लुक पण सुंदर येतो आणि फिनिशिंगमध्ये तुमचा हा जो फॉल आहे तो लागला जातो. तर बघा, थोड्या सेम अंतरावरतीच आपल्याला हा डबल ते टिबल असं एकाच वेळेला घेऊन, प्रत्येक वेळेला सुई ओवून नंतरनं ती ओढून घेऊन धागा, नंतरनं ते डबल टाका, प्रत्येक वेळेला वेगवेगळा टाका घालणं पॉसिबल नसतं. त्यामुळे एका वेळी तुम्ही 4 ते 5 टाके एकदमच घालून घेऊ शकता.
3 ते 4 जसे तुम्हाला पॉसिबल असेल तसं. तर कॉर्नरला मी इथं गाठ देऊन सिक्युअर करून घेतलेला आहे आणि नंतर आणि पुढची प्रोसेस मी इथं करून घेते आहे. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर अशी इथं शिलाई मी देऊन घेतलेली आहे. हात शिलाईसुद्धा अगदी परफेक्ट माझी इथं लागली गेलेली आहे. तर आता मी मांडीवरती पाट घेऊन समोरचा सगळा फॉल आहे तो लावून घेणार आहे, कारण मला असंच कम्फर्टेबल वाटतं. त्यासाठी तुम्हीसुद्धा अगदी परफेक्ट अशा पद्धतीने फॉल लावू शकताय. जर तुम्ही बिगिनर जरी असाल तरीसुद्धा तुम्ही एकदम परफेक्ट असा फॉल लावून घेऊ शकता. त्यासाठी एकदम एकदम छोटंसं असं तुम्हाला शिलाईमध्ये तुमचा कपडा घ्यायचा आहे, जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा अजिबात धूळ वगैरे आलेलं नाही, एकदम परफेक्ट असा लावला जातो फॉल. घरून जरी तुम्ही केलं तरी असं नसतं की बाबा मी तुम्हाला शेवटलासुद्धा दाखवीन. जरी मी घरी फॉल लावला असला माझ्या या साडीला, साध्या शिलाई मशीनवरती लावला असला, तर अजिबात तिथं तुम्हाला ओळखू येणार नाही की मी हा फॉल आहे तो मी घरी लावलेला आहे असं. फिनिशिंगसुद्धा सुंदर येतं आणि जरी तुम्ही एकदा दोनदा जर प्रॅक्टिस केलं तर तुमची एकदम हात शिलाईमध्ये तुमचा जसा हात पडत जाईल तसं तुमची हात शिलाईमध्ये सुद्धा सुधारणा होईल जाईल. टाके अगदी बारीक बारीक देऊन घ्यायचे आहेत. तर बघा इथं बऱ्यापैकी मी सगळा इथं फॉल लावून घेतलेला आहे, तसा तुम्हाला सांगितलं आहे तसा. कॉर्नरला इथं सिक्युअर करून घ्यायचं आहे आणि पूर्ण आपली हात शिलाई इथं मी रेडी करून घेतलेली आहे. नंतर शेवटला सुद्धा आपल्याला इथं गाठ देऊन घ्यायची आहे. तर बघा इथं आपला हा फॉल अशा पद्धतीने हात शिलाई झालेली आहे. शेवटला गाठ तुम्ही व्यवस्थित आणि पक्की गाठ मारून घ्या. एकदाच फक्त आपल्या साडीमधून ओवून घ्यायचं आहे. नंतर 2-3 वेळा घेताना तुम्ही फक्त फॉलला जरी केलं तरीसुद्धा ते परफेक्ट होऊन जाईल. तर अशा पद्धतीने आपला हा फॉल आहे तो लावून झालेला आहे आणि तुम्ही लास्ट किंवा फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता. इथं किती परफेक्ट हा फॉल लागलेला आहे, कुठेसुद्धा धूळ आलेला नाही, एकदम परफेक्ट असाच हा फॉल लागला गेलेला आहे. पूर्ण साडीला अशा पद्धतीने माझा हा फॉल लागलेला आहे आणि माझा जो फॉल आहे तो सुद्धा एकदम साडीला मॅच परफेक्ट होऊन गेलेला आहे आणि एकदम परफेक्ट असा लागला गेलेला आहे. तुम्ही बघू शकताय एकदम सुंदर असं साडीचं फिनिशिंगसुद्धा आलेलं आहे, कुठेही धूळ आलेलं नाही, टाकेसुद्धा अजिबात बिलकुल ओळखून येत नाही आहेत. याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी मी इथं तुमच्याशी शेअर केलेल्या आहे. कशा पद्धतीने तो कशी प्रोसेस करायची, वॉश वगैरे कसा करायचा, काय करायचं ते सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने मी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा नक्की करा, जेणेकरून कोणाला तरी ही माहिती कोणापर्यंत तरी पोहोचली तरी त्यांना त्याचा उपयोग होऊन जाईल यासाठी. आणि तुमच्याकडे जरी पिकोची मशीन असेल तर तुम्ही अशा पद्धतीने गोट नक्की करू शकता. अशा पद्धतीने आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच नवीन काहीतरी माहिती घेऊन. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या स्वतःची. थँक्यू.